नमस्कार भावना, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर आज खूप चांगला दिवस आहे. तर आज रात्री 12 वाजता आम्ही पूजा करणार आहे, ते तयारी चालू आहे. हे बघा, आरतीचं ताट मस्त सजवलेलं आहे दीदीने. जेव्हा जन्माष्टमी असते तेव्हा पाऊस पडतो म्हणजे पडतो, खूप जोरात पडतो. आणि दिवसभर जरी नाही पाऊस पडला तरी पण 12च्या टायमाला, म्हणजे 12 वाजायला आले आणि जरी 12 वाजले त्या टायमाला पाऊस पडणार म्हणजे पडणार. कारण श्रीकृष्णांचे जन्म जेव्हा झालेला तेव्हा खूप पाऊस पडत होता, म्हणूनच दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी पाऊस पडतो. आणि मग नंतर सगळी पूजेची तयारी केली, ताट वगैरे आणला, फळं वगैरे आणली, सगळी पूजेची तयारी करून नंतर पाळण्याच्या इथे पण सजावट केली थोडीशी. नंतर मग पूजेला झाली सुरुवात. पहिले श्रीकृष्णांचे 108 नाव जाप केले आम्ही. आणि श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे ती या फुलांमध्ये झाकून ठेवायची असते. मग फायनली 12 वाजले. मग श्रीकृष्णांची मूर्ती फुलामधून बाहेर काढली. मूर्ती खूप सुंदर दिसत होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर मग केली अभिषेकाला सुरुवात. सगळ्यात पहिले पाण्याने अभिषेक केला. मग नंतर हळूहळू तूप, मध, साखर, दूध आणि दह्याने पण अभिषेक केला. मग कृष्णांच्या मूर्तीला पाण्याने धुवून मस्त स्वच्छ केली. त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला कपडे घातले. हे बघा किती भारी दिसते, जामच भारी दिसत होती मूर्ती. असं वाटत होतं की बघतच राहावं. नंतर कृष्णांना पाळण्यात बसवला. पाळण्यात बसवल्यानंतर तर अजूनच भारी दिसतंय. त्यानंतर मग पाळणा जुळवला. नंतर मग मम्मी पप्पांनी पण पाळणा जुळवला. तर त्यानंतर आम्ही घेतली आरती. आरतीची व्हिडिओ काढायची मी विसरलो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.